तयार झालाय। मागच्या वर्षी याच दिवशी 32% साठा होता, मध्यम प्रकल्पात 55% झालाय, लघु प्रकल्पात 40% झालाय। त्यामुळे निश्चितपणे यावेळचा जो खरीपाचा हंगाम आहे तो चांगल्या प्रकारे या ठिकाणी असेल। जसं पावसाची कामगिरी दमदार आहे तशी आमच्या सरकारची कामगिरीही या अधिवेशनामध्ये दमदार ठरलेली आहे। एकूण 16 विधेयके या ठिकाणी मंजूर करण्यात आली, ज्यामध्ये महत्वाची विधेयकं जी आहेत अनुसूचित जातीला आणि अनुसूचित जमातीला जे आपला आयोग आहे या दोन्ही आयोगांना वैधानिक दर्जा देण्याचा निर्णय, म्हणजे आपल्याकडे अनुसूचित जमातीचं तर आयोगच नव्हतं आणि अनुसूचित जातीचं जे आयोग होतं त्याला वैधानिक दर्जा नव्हता। दोन्ही आयोग तयार करून त्याला केंद्र सरकारप्रमाणे वैधानिक दर्जा देण्याचा विधेयक या ठिकाणी आपण मंजूर केलेलं आहे। महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक, ज्याबद्दल अनेक अफवा पसरवण्यात आल्या, पण मी पुन्हा आपल्या निदर्शनास आणून देतो की संयुक्त समितीमध्ये 26 सदस्य होते। विरोधी पक्षातले जवळजवळ सगळे प्रमुख लोक या संयुक्त समितीत सदस्य होते। सगळ्या बैठका अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात त्या ठिकाणी पार पडल्या। क्लॉज बाय क्लॉज एकेका क्लॉजवर त्या ठिकाणी चर्चा झाली। ज्या सुधारणा विरोधकांनी सुचवल्या त्यातल्या ज्या योग्य होत्या त्या क्षणी समितीचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वीकारल्या आणि त्यानंतर अंतिम ड्राफ्टचं वाचन देखील झालं समितीपुढे आणि तो ड्राफ्ट मान्य करण्यात आला। कुठल्याही सदस्याने भिन्न मतपत्रिका याला दिली नाही। समितीमध्ये एकमताने हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आणि मग तो सभागृहातही दोन्ही सभागृहांनी मान्य केला। त्याच्यामध्ये अमान्य करण्यासारखं काहीच नव्हतं, म्हणूनच विरोधकांनी देखील त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सहकार्य केलं। हे ठीक आहे की नंतर कदाचित काही दबाव त्यांच्यावर आला आणि त्या दबावामुळे बाहेर त्यांनी वेगळी भूमिका घेतली, पण मी आजही सांगतो की छातीवर हात ठेवून जर विरोधकांनी या ठिकाणी सांगितलं तर याच्यामध्ये ते कुठल्याही प्रकारची त्रुटी काढू शकत नाहीत। अतिशय लोकतांत्रिक पद्धतीनं तयार केलेलं हा कायदा आहे, ज्या कायद्यामध्ये कुठल्याही व्यक्तीला अरेस्टच करता येत नाही। या कायद्यामध्ये संस्थेवर बंदी टाकता येते आणि मग त्या संस्थेचे बंदी संस्थेचे जे काही त्या ठिकाणी कार्य करणारे लोक असतील त्यांच्यावर ऍक्शन घेता येते आणि ही बंदी टाकण्याकरताही पहिल्यांदा सगळे पुरावे घेऊन हायकोर्टाचे जज आणि जिल्हा न्यायाधीश आणि पीपी अशा मंडळापुढे जावं लागतं। त्यांनी पुरावे योग्य आहेत असं म्हटलं तरच बंदीचं नोटिफिकेशन निघतं। नोटिफिकेशन निघाल्यानंतर 30 दिवसापर्यंत पुन्हा हायकोर्टात जाण्याची संधी आहे। त्यामुळे सगळ्या प्रकारची संधी देऊनच ही पुढची कारवाई या ठिकाणी होते आणि म्हणून हे विधेयक या ठिकाणी पास झालेलं आहे। याच्या व्यतिरिक्त काही अजून महत्वाचे विधेयक देखील या ठिकाणी आपण मंजूर केले आहेत, ज्याच्यामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्याचं विधेयक आपण केलं आहे। हे प्राधिकरण पहिल्यांदाच आपण ज्या प्रकारे प्रयागराज कुंभमेळा प्राधिकरण आहे, ज्या प्रकारे उज्जैन कुंभमेळा प्राधिकरण आहे, तसं महाराष्ट्रात आतापर्यंत असं प्राधिकरण नव्हतं। पहिल्यांदाच हे प्राधिकरण तयार करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। या व्यतिरिक्त गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक देखील आपण मंजूर केलं आहे। या विधेयकामुळे गडचिरोलीमध्ये लोह खनिजाच्या ज्या खाणी आहेत त्या सरकारच्या या आपल्या कॉर्पोरेशनकडे आपल्याला घेता येतील आणि जे काही उत्खनन करून उचित भावामध्ये आपल्याला त्या ठिकाणी एक स्टीलची इकोसिस्टीम तयार करता येईल, या दृष्टीनं हे एक अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं विधेयक आहे। बाकी मग विनियोजन विधेयक आपल्याला माहिती आहे, त्यामध्येही आपण जी काही चेंज करायचं केलं।
एक अजून महत्वाचं विधेयक महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण सुधारणा विधेयक म्हणजे मकोकामध्ये आता नार्कोटिक्सचाही समावेश करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. त्याचंही विधेयक आज आपण या ठिकाणी मंजूर केलं आहे. प्रादेशिक नियोजन व नगररचना विधेयक जे आपल्याला आपल्या शहरांमध्ये काम करण्याकरता केंद्र सरकारचे ज्याच्या माध्यमातून पैसे मिळू शकतील अशा प्रकारचं एक हे चांगलं विधेयक याला देखील या ठिकाणी मान्य करण्यात आलं आहे. या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांना मान्यता देण्यात आलेली आहे. त्या माध्यमातून जे काही महत्वाचे विषय आहेत त्याला मान्यता देण्यात आली आहे आणि विशेषतः पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून मेट्रो प्रकल्प, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा यांचं मुद्रांक शुल्क जे त्यांना द्यायचं आहे ते देण्याच्याबद्दल, त्याचप्रमाणे सिंचन आणि पायाभूत सुविधा, महात्मा फुले जनआरोग्य योजना, संजय गांधी निराधार योजना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अशा सगळ्या गोष्टींकरता निधी या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे. आपण आजच बघितलं असेल राज्य सरकारने दिव्यांगांकरता जी आपण 1,500 रुपये मदत करायचो ती 2,500 करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचसोबत शिक्षकांचं टप्पा अनुदान देखील देण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे सर्व घटकांकरता या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आपण काम केलेलं आहे. विशेषतः या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र आणि देशाचे सरन्यायाधीश माननीय श्री भूषण गवई साहेब यांचा देखील एक अतिशय हृदय सत्कार विधिमंडळाच्या माध्यमातून करण्यात आला. मंत्रिमंडळाने देखील या दरम्यान अतिशय चांगले निर्णय घेतले. नवीन अनुकंपा धोरणाला मान्यता देण्यात आली आणि अनुकंपाची 2008 पासूनची जी वेटिंग लिस्ट आहे ती पूर्णपणे समाप्त करण्याचा निर्णय हा या ठिकाणी मंत्रिमंडळाने घेतला. पशुसंवर्धन विभागाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेण्यात आला. महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प, मॅग्नेट प्रकल्प जो शेतीमध्ये अतिशय मोठी क्रांती करतोय त्याच्या टप्पा 2 ला म्हणजे 2025 ते 2030 या कालावधीकरता मान्यता देण्यात आली. श्री क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी मंदिर याच्याही विकासाकरता त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली. अनेक महत्वाचे निर्णय या ठिकाणी केलेले आहेत. विरोधकांनी जे प्रश्न उपस्थित केले त्यालाही योग्य आणि समर्पक उत्तर हे देण्याचा प्रयत्न आम्ही केलाय आणि अंतिम आठवडा प्रस्तावाच्या माध्यमातून राज्याची पुढची वाटचाल काय असणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी आम्ही केलेला आहे. मला असं वाटतं की एकूण सत्तारूढ पक्ष म्हणून झालेल्या कामकाजावर आम्ही समाधानी आहोत. हे खरं आहे की काही गोष्टी मात्र या अधिवेशनात अशा घडल्या की ज्याच्या संदर्भात निश्चितपणे आम्हाला दुःख आहे, खेद आहे आणि अशा गोष्टी घडू नये या दृष्टीनं भविष्यात जी काही काळजी घेतली पाहिजे ती घेण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचाच या ठिकाणी असेल. मला असं वाटतं की विरोधी पक्षाच्या वतीनं हवेतले आरोप हे मोठ्या प्रमाणात करण्यात आले. पुरावे न देता, कागदपत्र न देता आरोप करायचं, शूट आणि स्कूट ज्याला म्हणतात, म्हणजे आरोप करायचं आणि पळून जायचं. पळून जायचा लिटरली अर्थ घेऊ नका, पण त्यातनं बाजूला व्हायचं अशा प्रकारची एक रणनीती ही विरोधी पक्षाची होती. तथापि ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही मात्र प्रत्येक गोष्टीला नीट पुराव्यानिशी त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. हा त्याच्यात पण काय का फरक महायुतीचे दोन महायुतीचे दोन एक आणखी पाहिजे होता. आवाज एकच आहे. नाही आम्ही एकत्र आहोत. आमची संयुक्त पत्रकार परिषद होते पण मला कळलं की आघाडीवाले वेगवेगळे होऊन गेले. 3 वेगवेगळ्या झाले ना. म्हणजे जे एकत्र पत्रकार परिषद घेऊ शकत नाहीत
म्हणजे आता काय महाआघाडी आहे का काय माहिती हा? लगेच माहिती मिळेल. बिघाडी आता ते अधिवेशनात देखील तसंच दिसलं. त्यांची आगगाडी आहे, आगगाडी. हा? कांदा पडती पुढे झाला. नाही खरं म्हणजे विरोधी पक्षात इथं तर तुमच्याकडे एक वाक्यता दिसली नाहीच, पण सभागृहात देखील दिसली नाही. दुर्दैवाने पावसाळी अधिवेशन आपलं यशस्वी झालं म्हणजे झालं यशस्वी झालं, पण दुर्दैवाने की जशी आमची अपेक्षा होती की विरोधी पक्षाने जनतेचे प्रश्न सभागृहात मांडले पाहिजे, सभागृहामध्ये उत्तर घेतलं पाहिजे, शासनाकडून त्याची सोडवणूक करून घ्यायला पाहिजे. मग शेतकरी असतील, इतर जे काही घटक आहेत आपले सर्व, त्यांच्याबद्दल मतदारसंघातले असतील, राज्यव्यापी असतील, परंतु तसं काही आम्हाला तिकडे दिसलं नाही. आणि त्यांना फक्त बाहेर पायऱ्यांवर सरकारचा निषेध करणं, जसं मुख्यमंत्री म्हणाले की खोट्या सगळ्या हवेमधले बार उडवणं, हवेत बाण सोडणं आणि खोट्या सगळ्या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये इतके खोटे प्रश्न होते. म्हणजे प्रश्न एक वेगळा आणि म्हणजे उत्तर तर आम्ही बरोबर नीट दिली, परंतु त्यामध्ये प्रश्न विचारताना देखील किंबहुना अंतिम आठवडा प्रस्ताव असेल, लक्षवेधी असेल, चुकीच्या माहितीच्या आधारावर, अर्धवट माहितीच्या आधारावर त्या ठिकाणी हे सगळं कामकाज करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. खरं म्हणजे त्यांनी आता तुमच्या समोरच रोज तिकडे पायऱ्यांवर आंदोलन करतात. आता एका फलक घेऊन करत होते ते ठीक आहे, फॅन्सी ड्रेसचे कॉम्पिटिशन पण केले त्यांनी यावेळेस. हा भोपळा वगैरे ठीक आहे, पण ते काय काय घालून आले होते ना, त्यामुळे आता बघा लुंगीशी त्यांची जवळीक वाढली सर. लुंगीची जवळीक वाढली. कशी वाढली माहिती आहे ना, त्यामुळे ते लुंगी बन्यान घातली त्यांनी, ठीक आहे. परंतु एकच आहे, जे काही प्रकार झाले खाली सभागृहामध्ये देखील अध्यक्षांकडे अतिशय म्हणजे आक्षेपार्ह हातवारे करून अध्यक्षांच्या बद्दल सभागृहात बोलणं, बाहेर मीडियामध्ये आपल्याशी बोलणं, अध्यक्षांच्या वर शंका घेणं, अविश्वास दाखवणं, हे खरं म्हणजे लोकशाहीमध्ये हे सार्वभौम सभागृह आहे, त्याचा अपमान आहे. आणि बाहेर देखील म्हणजे सभागृहात बोला ना तुम्ही, सभागृहात बोलण्यासाठी आहे, प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आहे. आणि आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं सगळं सरकार तो पूर्ण तयारीमध्ये आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी. परंतु दुर्दैवाने ते झालं नाही आणि तो खालचा प्रकार देखील झाला मारामारीचा, तो देखील अतिशय अक्षम्य आणि दुर्दैवी प्रकार झाला की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचं घटना होऊ नये. ते मुख्यमंत्र्यांनी देखील गांभीर्याने, सरकारने देखील गांभीर्याने आणि अध्यक्षांनी गांभीर्याने घेतलेलं आहे. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती होणार नाही अशी अपेक्षा, आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने याचं पावित्र्य जपलं पाहिजे. अधिवेशन तर अतिशय कामकाज देखील मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, 16 विधेयक पारित झाली आणि अध्यक्ष आमचे खाली विधानसभेचे आणि वरती सभापती अतिशय म्हणजे त्यांनी सगळ्यांना बोलण्याची संधी दिली, कोणालाही असं डावं केलं नाही. परंतु विरोधी पक्षाला बोलायचंच नाही, विरोधी पक्षाला म्हणजे फक्त आरोपच करायचे, टीकाच करायची, तर त्याला काही कोणाचा इलाज नसतो. आणि त्यामुळे त्यांनी त्यांचं काम केलं आणि आम्ही सरकार म्हणून विधेयकाची, लोकहिताची विधेयक आहे ती पारित झाली. अनेक निर्णय आम्ही घेतले याच्यामध्ये, मगाशी सांगितल्याप्रमाणे जनसुरक्षा विधेयक, नक्षलमुक्त महाराष्ट्रासाठी अनेक म्हणजे वर्षापासून त्याची आवश्यकता होती. अर्बन नक्षल जो विषय आहे की त्याला आपल्याला, आणि त्याच्यामध्ये देखील मुख्यमंत्री महोदयांनी सगळं सांगितलं की असं कुठलंही कुणावरही जसं आपण तात्काळ कारवाई करता येणार नाही, असं एक पारदर्शक जनसुरक्षा विधेयक देखील मंजूर झालं. झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्रासाठी देखील निर्णय झाले. या मुंबईतल्या झोपडपट्ट्यांचं जे पुनर्विकास थांबला, म्हाडाच्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास प्रलंबित आहे, त्याला आपण चालना देतोय.
मुंबईकर जो मुंबई बाहेर फेकला गेलाय तो कुणाच्या काळात फेकला गेला त्याला जबाबदार कोण आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे. मुंबईची निवडणूक आली, महापालिकेची मुंबई तोडणार मुंबईकर आणि मराठी माणूस या बाबतीमध्ये जे काही ती कॅसेट दरवर्षाची आहे ते सगळ्यांना समजली आहे, कळली आहे आणि आता सगळे सुज्ञ आहे. त्यामुळे मुंबईकर जो बाहेर गेलाय नाला सुपारा वसई विरार इकडे बदलापूर अंबरनाथ पर्यंत त्याला आम्ही पुन्हा मुंबईमध्ये परत आणणार यासाठी आमचं शासन कटिबद्ध आहे आणि त्यासाठी मग क्लस्टर योजना करतोय आम्ही. जॉईंट व्हेंचरमध्ये आमच्या ज्या शासकीय यंत्रणा आहेत, प्राधिकरण आहे, MMRDA, सिडको, MSRDC, MIDC या सगळे लोक जे आहेत त्यामध्ये येऊन जे प्रायव्हेट बिल्डर जे पळून गेले घर योजना सोडून, तर हे सगळं ज्या गिरणी कामगारांना मोठ्या प्रमाणावर घरं मिळतील. मुंबई आणि मुंबईच्या लगत त्या बाबतीत देखील चर्चा झाली, बैठका झाली. अगोदर तर साधं सर्वेक्षण पण केलं नव्हतं. ठीक आहे, जाऊ दे, आम्हाला काही त्याच्यावर टीका करायची नाहीये. आणि त्याचबरोबर नवीन जे गृहनिर्माण धोरण आहे त्याच्यामध्ये देखील परवडणारी घरं, परवडणारी भाड्याची घरं, त्याचबरोबर नोकरदार महिलांसाठी घरं, स्टुडंट हॉस्टेल, या ठिकाणी गिरणी कामगारांसाठी घरं, पोलिसांना देखील आमच्या सरकारने जी काही घरं त्या बाबतीत देखील खूप निर्णय. बाकी तर कुंभमेळ्याचं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे, विधेयकांच्या बद्दल सांगितलंय. गणेशोत्सव आता राज्य महोत्सव म्हणून जसं आम्ही गोविंदाला देखील प्रो गोविंद आणि सगळे आपले जे सण आहेत, सण जे साजरे करताना जो काही उत्सव, शेवटी महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि हे सगळे जे सण उत्सव आपली परंपरा संस्कृती जोपासली पाहिजे, वाढली पाहिजे यासाठी शासन म्हणून शेवटी सगळं जे काही विकासाबरोबर या सर्व संस्कृती देखील आपल्याला महत्वाची आहे. विधानसभेच्या काळात देखील मगाशी त्याचा उल्लेख झाला, 12 किल्ले जे युनेस्को मध्ये जागतिक वारसा यादीमध्ये आले, ही मोठी अचिव्हमेंट आहे आणि यामुळे खऱ्या अर्थाने जगभरातले पर्यटक आपल्याकडे येतील. शिवाजी महाराजांचं शौर्य, पराक्रम, इतिहास, गडकोट किल्ल्यांचं महत्व अगदी साता समुद्रापलीकडे जगभरात पसरेल आणि आम्ही तर गडकोट किल्ल्यांचं सरकार म्हणून संवर्धन जतन तर करतोच आहे आणि त्यामुळे आणखी मोठी जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी देखील पाठपुरावा केला. मी मुख्यमंत्री असताना ते प्रस्ताव पाठवला, ते मुख्यमंत्री असताना पारित झाला आणि त्याच्यासाठी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं देखील आम्ही अभिनंदन केलं की त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या गडकोट किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना प्राधान्य दिलं. ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही राज्यकारभार करतो. आम्ही काय, मोदी साहेब काय, देशाचा कारभार. त्यामुळे हे मोठं झालं. मग अशी सांगितलं आपले सरन्यायाधीश, महाराष्ट्राचे सुपुत्र, त्यांचा देखील याच काळामध्ये सन्मान आणि सत्कार सेंट्रल हॉलमध्ये विधान भवनाच्या करता आला. ही एक मोठी अचिव्हमेंट आहे. आणि बघ बाकी अनेक जे काही निर्णय आम्ही घेतलेले आहेत ते निर्णय सर्वसामान्य लोकांच्या, मी त्या डिटेलमध्ये काही जात नाही, परंतु सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय या अधिवेशनामध्ये घेतले आणि प्रत्येक याला विरोधी पक्षाच्या जे जे काही त्यांनी बाहेर केलं ते ठीक आहे, परंतु आतमध्ये जे जे काही विचारलं, प्रश्न विचारले, लक्ष दिले, त्याचं सगळं उत्तर देण्याचं काम आमच्या मंत्री महोदयांनी केले आणि सगळं कामकाज जे आहे, कामकाज पूर्णपणे विधानसभेचं आणि विधान परिषदेचं चांगलं कामकाज झालेलं आहे आणि यामध्ये खऱ्या अर्थाने हे पावसाळी अधिवेशन जे आहे ते अतिशय त्याची फलश्रुती आहे, फ्रुटफुल आहे असं मी म्हणेन. लोकांसाठी, जनतेसाठी, या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांसाठी आमचा अजेंडा तोच आहे, या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय देणं आणि म्हणून शिक्षकांचा देखील जो प्रश्न होता प्रलंबित तोही सुटलाय. त्यांना देखील टप्पावाढ, जो अनुदान आहे, सगळे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही जवळपास सोडवलेले आहेत, सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि जो काही 3 वर्षापासून विकासाला जो काही वेग दिलेला आहे, गती दिलेली आहे, ते आपल्या समोर आहे. अधिवेशनामध्ये जे काही प्रश्न आले, लक्षवेध्या आल्या, अंतिम आठवडा आला. आता अंतिम आठवड्यामध्ये एवढे विषय घुसवले होते की त्याचा अंतिम आठवडा का तो म्हणजे अधिवेशनाचा होता का वार्षिक आठवडा होता माहिती नाही, पण तरी सुद्धा आम्ही त्याला सगळं वार्षिक अहवाल आणि उत्तर ऐकायची हिंमत पण दाखवत नाही, धाडच दाखवलं पाहिजे ना. म्हणजे प्रश्न विचारतात ते खोटे, आता चुकीच्या माहितीवर, अर्ध्या माहितीवर आधारित
आणि उत्तर ऐकायला पण थांबले पाहिजे ना, तेवढं पण धाडस दाखवायला पाहिजे. बरं ठीक आहे, जाऊ द्या. पण एवढंच मी सांगतो की आता हे पावसाळी अधिवेशन अतिशय चांगलं झालं, वेळेवेळेच्या वातावरणात झालं आणि बाकी राज्याचा जो काही विकास आहे या अधिवेशन काळात देखील मुख्यमंत्री महोदयांनी 150 दिवसाचा आपला आम्ही त्याचा आढावा देखील घेतला आणि 100 दिवस 150 दिवस एक प्रशासनाला जी काय गती देण्याचं काम किंबहुना जे आपण लोकांना अँसरेबल आहोत त्यांना लोकांना स्थानिक पातळीवर न्याय देण्याचं काम या ठिकाणी त्या मुख्यमंत्र्यांच्या कृती आराखड्याच्या माध्यमातून होत आहे. या अधिवेशन काळात देखील बहुत महत्वाच्या बैठका देखील झाल्या. त्याही म्हणजे अधिवेशन सुरू आणि बैठकाही सुरू, अनेक निर्णय आम्ही घेतले. त्यामुळे अतिशय कामकाज पूर्ण करणार हे अधिवेशन आमच्या दृष्टीने झालेलं आहे आणि आमच्या म्हणजे लोकांच्या हिताचं लोकांना न्याय देणारं हे अधिवेशन आम्ही केले. धन्यवाद. सर्व पत्रकार मित्रांचं, बंधू भगिनींचं मी स्वागत करतो. सर्वांना नमस्कार देखील करतो. मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी बऱ्याच बाबी या अधिवेशनाच्या निमित्तानं काय घडल्या 3 आठवड्यामध्ये तो सांगण्याचं काम केलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे 30 जूनला सुरू झालेलं अधिवेशन बरोबर 3 आठवडे चालले. रोज दर आठवड्यात 5 दिवस असे 15 दिवस अधिवेशन झालं. खरं तर पत्रकार मित्रांनो, हे अधिवेशन यावेळेच्या पुरवणी मागण्याच्या दृष्टीनं पण महत्वाचं होतं आणि जवळपास 57,509 कोटी 51 लाख रुपयाच्या पुरवणी मागण्या आम्ही सादर केल्या. पहिल्याच दिवशी सादर केल्या, त्याच्यानंतर त्याच्याबद्दलची चर्चा झाली आणि दुसऱ्या आठवड्यात विनियोजन बिलासहित ह्या सगळ्या पुरवणी मागण्या म्हणजे रकमा मंजूर झाल्या. वास्तविक सगळ्यांना असं वाटत होतं की आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वर्षानुवर्ष विनियोजन बिल झालं म्हणजे सुख वाजलं आपल्या अधिवेशनाचं, परंतु तसं अजिबात होऊन दिलं गेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वतः निर्णय घेतला की आपल्याला 3 आठवडे म्हणजे 3 आठवडे चालवायचं, परंतु ज्या प्रकारे विरोधी पक्षाच्या सन्माननीय 50 सदस्य आहेत त्यांनी उपस्थित राहायला पाहिजे तशा प्रकारे उपस्थित राहताना दिसत नव्हते. बऱ्याचदा प्रश्नोत्तराच्या तासाला समोरचं बेंच म्हणजे त्यांच्या समोरची बाजू ही मोकळी असलेली पाहायला त्या ठिकाणी मिळायची आणि त्यांना ज्या प्रकारे त्या अधिवेशनाच्या निमित्तानं छाप पाडायला संधी होती ती काही त्यांना पाडता आली नाही. त्याच्यातून त्याची उदासीनताच आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाली आणि एकंदरीतच हे कामकाज होत असताना काही चांगल्या घटना घडल्या, परंतु काल जी घटना घडली ती खरोखरीच आजपर्यंत आता 35 वर्ष इथं त्या विधिमंडळामध्ये येतोय. अशा प्रकारची घटना कधी घडलेली नव्हती आणि त्याला जरा गालबोट लागलं. त्या गोष्टीचा आम्हाला सगळ्यांनाच खेद आहे. वास्तविक ह्या कॅम्पसमध्ये सगळा अधिकार हा सभापती महोदय आणि विधानसभेच्या अध्यक्ष महोदयांचा असतो. काही काही दिवस एवढी गर्दी असायची की चालायला पण यायचं नाही. महिलांची पण पंचायत व्हायची की एवढी गर्दी तिथे राहायची. त्या काही घटना घडल्या. या अधिवेशनाच्या आजपर्यंतच्या इतिहासात एवढ्या लक्षवेधी कधी झाल्या नाही. एकेका दिवशी 25-25 लक्षवेधी आणि अर्ध्या तासाच्या 11-11, 12-12 चर्चा. अक्षरशः सगळ्या मंत्रिमंडळाचं तर खरं अभिनंदन केलं पाहिजे, कारण रात्री 3ला 3:30ला सांगायचे उद्या 3 ह्या तुमच्या लक्षवेधी लागल्या. बरं त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांना फोन करायचा म्हटलं तर ते बिचारे झोपलेले असायचे. त्याच्यावर सकाळी लवकर तयार, आता मला सकाळी लवकर मी तयारच असतो त्याच्यावर काही प्रश्न नाही, पण बाकीच्यांची पंचायत त्या ठिकाणी व्हायची. हा ते बरोबर आहे, परंतु ते झालं ना. आम्ही तर बघत होतो एवढ्या इतक्या वर्षाच्या इतिहासात एवढ्या अर्ध्या तासाची चर्चा पण आणि लक्षवेधी पण इतक्या पार पडलेल्या आपण कधी बघितलेलं नाही. तुम्ही बघा मगाशी ज्याचा उल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी दोघांनी केला, पण महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हे साधारण होतं. त्याचे जॉईंट सिलेक्ट कमिटी होती, आमचे चंद्रशेखर बावनकुळे त्याचे अध्यक्ष होते, 25 जणांची समिती होती. त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी ते सगळे समोरचे प्रमुख लोक त्याच्यात टाकलेले होते. त्यांनाही आनंद वाटला, चला आपल्याला टाकले आता चर्चा. आणि त्यांना कुठं माहिती आहे की नंतर चर्चा करताना आपल्याला चर्चेत भागच घेता येत नाही. आणि मारे ऐकले त्यांना फोन आले ना वरिष्ठांचे, चर्चेत जोरात मांडा, अमकं करा तमकं करा,
परंतु ज्यावेळेस त्यांना कळलं की आपण मांडूच शकत नाही त्यावेळेस त्यांचे अक्षरशः इतके चेहरे केविलवाणी झालेले होते. त्यांना काय ठरवून गेम काहीच नाही, ठरून नाही. त्यांना ते काय दुधखोळे आहेत का? ते इतके वर्ष यांच्या सगळ्यांच्या पेक्षा ते जास्त काळ राजकारणातले समोरचे लोक आहेत. दुधखोळे नव्हते, परंतु त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं ठीक आहे हरकत नाही. आणि नंतर वरनं दाट्टे आला, तुम्ही का विरोध केला नाही, आमका काय केलं नाही. मग परत दुसऱ्या दिवशी काहीतरी मुद्दे काढून ते असं करायचं तसं करायचं, त्याला काही अर्थ नव्हता. आणि एकंदरीतच तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, आम्ही पण बघत होतो, प्रत्येक गोष्टीमध्ये उत्तर देण्याची आमची सगळ्यांची मानसिकता होती, तयारी होती. ही गोष्ट निर्विवादपणे या निमित्तानं सत्य होती, हे पण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि एकंदरीतच पुढचं अधिवेशन 8 डिसेंबरला नागपूरला होणार आहे. आणि एकंदरीत जे काही कामकाज झालं ते मोठ्या प्रमाणावर झालं. कुठल्याही गोंधळामध्ये एकही बिल मंजूर करण्यात आलं नाही. ज्या बिलांच्या बाबतीत महत्वाची चर्चा व्हायला पाहिजे होती त्याची चर्चा झाली गेली. काही महत्वाच्या बिलांना रिप्लाय स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिला. काही म्हणजे असं कुठंच काही हे केलं गेलं नाही. आपलं कसाही बिलं काढून घेतली, गोंधळ घातलाय. मागं अनेकदा सभागृहामध्ये गोंधळ घातला जायचा आणि त्यावेळेस 5-5, 6-6, 7-7 बिलं काढली जायची. परंतु तसं कुठेही वरच्या किंवा खालच्या सभागृहामध्ये घडलेलं आपल्याला पण पाहायला मिळालं नाही. ही पण वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. त्या पद्धतीनं हे एकंदरीत अधिवेशन अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यात आलेलं आहे. पण कालची जी गोष्ट झाली ते निश्चितपणे थोडीशी त्याला गालबोट लावणारी आहे. हे मात्र आम्ही कुणीच नाकारू इच्छित नाही. पुन्हा अशा प्रकारची घटना घडणार नाही याबद्दलची खबरदारी निश्चितपणे विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती महोदय घेतील. याहीबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाहीये. एवढंच मला या निमित्तानं सांगायचं. धन्यवाद. विपक्ष विधानसभा पहला सवाल और दूसरा जो 3 सप्ताह का जो लेने का जो निर्णय सरकार ने किया था, क्या विपक्ष के पास मुद्दे नहीं बचे थे और सरकार अपने देखिए वैसे भी विपक्ष के पास मुद्दे है ही नहीं, इसीलिए वो सभागृह के अंदर कोई मुद्दे उठाने की जगह रोज सुबह सीढ़ियों पर कोई न कोई इश्यू लेकर अपना प्रेजेंस जताते हैं कि भाई हमने विरोध किया है. एक भी मुद्दा प्रभाव के साथ और एविडेंस के साथ वो लोग इस सभागृह में नहीं रख पाए. नाही असं आहे की 300 कोटी नाही, आता एकूण 750 कोटी रुपये 750 कोटी रुपयाची प्रोव्हिजन झालेली आहे. आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे, ज्या माध्यमातून मराठा तरुणांकरता आपण रोजगाराची संधी उपलब्ध करून देतो, त्याला 750 कोटी रुपयाची प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे आणि त्याचा पहिला टप्पा वितरित देखील करण्यात आलेला आहे. पूर्वी सुद्धा विधानसभेमध्ये 288 सदस्य होते, त्यांचंही प्रेशर होतायचं की आमचे पण लक्षवेधी लागली पाहिजे, आमचं पण काहीतरी लागलं पाहिजे. पण अशा पद्धतीने कधी लक्षवेधी किंवा कधी पाहिलेलं नाही. याचा अर्थ कुठच्या तरी दबावाखाली काम केलं जात आहे का, एक मुद्दा. दुसरा मुद्दा, ज्या पद्धतीने सभागृहामध्ये बेशिस्तपणा वाढलेला आहे किंवा एकमेकांना क्रॉस करून जाण्याचा विषय वाटत आहे. सदस्य बोलतात, मंत्री सुद्धा क्रॉस करून जातात, सिनियर सदस्य पण क्रॉस करून जातात. हा पण गोंधळ वाढलेला आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, लक्षवेधी चालू आहे, प्रश्नोत्तर चालू आहे आणि घोळका करून बोलण्याचा किंवा मंत्र्यांकडे येऊन पत्रावर सह्या घेण्याचा प्रकार वाढलेला आहे. किती बेशिस्तपणा वाढलेला आहे. याला जोडून एक प्रश्न फक्त आणखी की दानवे साहेबांनी उल्लेख केला की विधान परिषदेचा 1.5 तास हा मंत्री असल्यामुळे वाया गेला. पहिल्यांदा तर जो विषय आपण या ठिकाणी विचारलेला आहे, तर हे खरं आहे की पूर्वीच्या काळी 3च लक्षवेधी आपण घ्यायचो, पण आता अध्यक्षांनी त्याची संख्या वाढवलेली आहे. पण आपण जर बघितलं तर रेग्युलर सिटिंगमध्ये 5 किंवा 6 आपण घेतो. इतर लक्षवेधींकरता स्पेशल सिटिंग त्या ठिकाणी ते घेत आहेत.
शेवटी मोठ्या प्रमाणात सदस्यांचं मत असतं की आमच्या मतदारसंघातले प्रश्न आहेत, आम्हाला मांडता आले पाहिजेत, काही ना काही न्याय त्याच्यातनं मिळतो आणि म्हणून तशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला. तथापि आम्ही देखील त्यांना विनंती केली की मंत्र्यांना ब्रीफिंगला तरी वेळ मिळाला पाहिजे, या दृष्टीनं तुम्ही संख्या रेग्युलेट करा. त्या पुढच्या वेळेस ते करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. दुसरं तुम्ही जे मांडलं हे खरं आहे की काही प्रमाणात आपल्याला नवीन सदस्यांकडनं थोडं बेशिस्त वर्तन पाहायला मिळतं. काही ठिकाणी जुने सदस्य पण मला असं वाटतं की थोडं या संदर्भात आम्ही सगळे प्रयत्न करू पुढच्या अधिवेशनामध्ये की कडक भूमिका ही असली पाहिजे. अशा संबंधित घोळका करणं, एक सदस्य बोलतोय आणि 4 सदस्य गप्पा मारतायत, अशी परिस्थिती येऊ नये हे निश्चितपणे अध्यक्ष देखील लक्ष घालतील. आम्ही त्यांना विनंती करू आणि आम्ही देखील त्याच्यामध्ये लक्ष घालू. तुम्ही काय विचारलं? नाही असं आहे की हे खरं आहे की मिनिस्टर अवेलेबल नव्हते, ते उशिरा पोचले. पण हा जो वेळ वाया गेला आपण असं म्हणतो, त्याच्या बदल्यात रोज 5 तास काम करणं अपेक्षित आहे. पण विधान परिषदेने रोज 7.5 तास काम केलेलं आहे. त्याच्यामुळे वाया गेलेल्या वेळाच्या व्यतिरिक्तचा वेळ देखील भरून काढलेला आहे. आणि मंत्री तेवढा काळ नव्हते असं नाही आहे, पण हाऊस अडजन झाल्यामुळे तो काळ पकडला जातो की एवढा काळ म्हणजे काही 1.5 तास मंत्र्यांना शोधत होते असं नाहीये. 5 मिनिटात ते पोचले, पण हाऊस अडजन झाल्यामुळे तो काळ गेला असं आपण समजतो. पण त्याच दिवशी अधिकचं काम करून तो काळ भरूनही काढलेला आहे. देशाचा विचार केला तर देशातला सुशिक्षित, सुसंस्कारी आणि ज्याला कामकाजाची माहिती आहे, संसदीय कामकाजाची, यासाठी तुम्ही ओळखले जातात. तुमच्या नेतृत्वाखाली असलेल्या या आमदारांच्या कडून ज्या पद्धतीचं वर्तन झालं, आमदारांना किंवा नेत्यांना एक आचारसंहिता आणण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? निश्चितपणे चांगल्या वर्तनाची अपेक्षा आहे आणि ते दोन्हीकडनं आहे. कारण आता जे काही घडलेलं आहे, उदाहरणादाखल ही जी घटना काल घडली, 3 दिवस दोन्ही नेते ज्या प्रकारे वागत होते, म्हणजे एकमेकाला म्हणजे ते यांना काहीतरी हा नक्षल आहे, असा आहे, तसं आहे, त्यांनी यांना काहीतरी हा मंगळसूत्र चोर आहे, हे जे काही चाललं होतं, लहान मुलं 8वीतले मुले असं नाही भांडत हो. त्यामुळे हे सगळ्यांनाच हा संयम बाळगलाच पाहिजे. आपण कुठे आहोत, या सभागृहाची उंची काय आहे, हे जर लक्षात घेतलं नाही तर आपल्याला कधीच मोठं होता येणार नाही. आणि म्हणून निश्चित मला असं वाटतं की आम्हाला सगळ्यांना जे घडलं त्याचं दुःख देखील आहे आणि याच्यावर नीट उपाययोजना झाली पाहिजे ही मानसिकताही आहे. गेल्या 35 वर्षामध्ये आम्ही अजितदादांना काल जो सभागृहात जो किस्सा झाला त्यातले जे आमदार 35 वर्षांच्या आधारावर अशी खालच्या भाषेत टीका करते. तो आमदार खालच्या भाषेत त्यांच्यावर टीका करतो. इव्हन शरद पवार इव्हन लॉबीमध्ये जरी ते चालले तर कमीत कमी 4-5 माणसांचा आपण ते शिवाय देत चालतात. मग माझाही प्रश्न आहे की त्यांचा राज्य सरकारमध्ये कोण आका आहे का की तेवढी किती हिंमत करतात? असं आहे की यापूर्वी वेगवेगळ्या म्हणजे दादा जेव्हा विरोधी पक्षात होते काही दादांबद्दल ते चुकीचं बोलले होते. त्या संदर्भात मी स्वतः समज दिली होती. पवार साहेबांबद्दल ते ज्यावेळेस चुकीचं बोलले मी स्वतः दिलगिरी व्यक्त केली. पण तुम्हाला पडळकरच का दिसतात, इतर कोणी का दिसत नाही? म्हणजे पडळकरांना समर्थन नाही, दुसऱ्याच्या चुकीने समर्थन नाही करतायत, पण एक पडळकरला का सिंगल आउट करता? इतरांबद्दलही तुम्हाला विचारलं पाहिजे. ते ज्यावेळेस असं वागतायत त्याच्या संदर्भात आपण बोललं पाहिजे. त्यांचे आका कोण आहेत हे तुम्ही शोधलं पाहिजे. तुम्ही कृषी क्षेत्रामध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी 5,000 कोटी रुपये वार्षिक आणि 25,000 कोटी असं 5,000 असं तुमचं टार्गेट आहे. पण या 5,000 कोटीसाठी तुम्ही आर्थिक तरतूद काय केलेली आहे आणि या पुरवणी मागण्यामध्ये दिसत नाही. अर्थसंकल्प तरतूद आहे का कृषी क्षेत्रामध्ये? ही तरतूद. दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं होतं, महायुतीनं सांगितलं होतं, पण आज जी समिती नेमली ती कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना सुचवणारी समिती नेमली.
तर नेमकं कर्जमाफी देणार आहे सरकार की नाही देणार आहे? पहिला प्रश्न काय होता? ह्याच्यातलं 5,000 कोटी रुपये जे आम्ही द्यायचं कबूल केलं होतं त्याची तरतूद मूळ अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. त्यानुसार त्याच्या योजनाही आपण सुरू केल्या आहेत आणि त्या व्यतिरिक्त मॅग्नेटसारखा प्रकल्प ज्याला आपण मान्यता दिली, या प्रकल्पामध्येही शेतीचं गुंतवणूक आहे. नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना त्याच्यातही शेती क्षेत्रातलीच गुंतवणूक आहे. स्मार्ट प्रकल्पातही शेती क्षेत्रातली गुंतवणूक आहे. या तिन्ही प्रकल्पामध्ये राज्याचा हिस्सा आहे. त्या हिस्स्याची तरतूद देखील आपण पूर्णपणे केलेली आहे. आणि आजची जी समिती आपण केली ती जर तुम्ही नीट बघितली असेल किंवा त्याचं जर तुम्ही वर्डिंग पाहिलं असेल तर त्यात आम्ही काय सांगितलेलं आहे की 2 वेळा कर्जमाफी केली आणि शेतकरी पुन्हा लगेच कर्जाच्या विळख्यात गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे कर्जमाफी हा एक उपाय आहेच, तो आम्ही नाकारतच नाही आणि जे आम्ही सांगितलेलं आहे ते आम्ही करणारच आहोत. आम्ही त्यातनं मागे हटणारच नाही आहोत. पण या समितीला आम्ही कर्जमाफी हा तात्कालिक आहे किंवा ज्याला आपण शॉर्ट टर्म मेजर म्हणतो तो आहे. म्हणून या समितीला शॉर्ट टर्म मेजर सोबत लॉंग टर्म मेजर देखील काय केले पाहिजे, कारण कुठल्याच राज्यात ही क्षमता नाही की दर 5 वर्षांनी ते राज्य कर्जमाफी करू शकेल. ही क्षमता नाही आहे आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला. शेवटी कर्जमाफीला 20-25 हजार कोटी रुपये लागतील. आम्ही 25,000 कोटी हे तर त्या ठिकाणी गुंतवणूक करतोच आहोत. त्याच्या व्यतिरिक्त किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून 12,000 कोटी रुपये वेगळे हे आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट देतो. त्यामुळे शेतकऱ्यांकरता हात अकडता नाही घेतलेला, पण दरवेळेस नुसती कर्जमाफी देण्याच्या ऐवजी लॉंग टर्म उपाययोजना करून जर आपण त्याला कर्जातनं मुक्त करू शकलो तर आपल्या शेतकऱ्याला आपण सुखाचं जीवन देऊ शकू. याकरता समिती केली. आरक्षण जो लोग शेड्यूल कास्ट का आरक्षण ले रहे हैं एक ही दृष्टि में कन्वर्ट हो जाते हैं, ऐसे लोगों का आरक्षण भविष्यकाल में जांच के बाद रद्द किया जा सकता है. क्या ये प्रैक्टिकली पॉसिबल होगा? सरकार इसको किस तरीके से देखती है? देखिए, ये सरकार का निर्णय नहीं है. सर्वोच्च न्यायालय ने 2024 में एक निर्णय दिया. उस निर्णय में उन्होंने ये कहा है कि एससी का रिजर्वेशन ये केवल हिंदू, बौद्ध और सिख इन 3 कम्युनिटी में ही दिया जा सकता है. कोई अगर अपना धर्म बदलता है तो उसको ये रिजर्वेशन नहीं दिया जा सकता. धर्म बदलने के बाद उसका एससी स्टेटस ये समाप्त होता है. इसलिए जो सुप्रीम कोर्ट ने आदेश दिया है उसी के अनुरूप राज्य की सरकार कार्रवाई करेगी. लाडकी बहीण योजनेबद्दल आहे की काय होतंय की जे मंत्री त्यांचा संबंध नाही ते सुद्धा त्याबद्दल काय काय बोलतात आणि त्यामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये कन्फ्युजन निर्माण होतं. ही योजना चालणार आहे का, बंद होणार आहे का, ते ज्या माझ्या मी सांगितलं होते की त्यामुळे इतर मंत्र्यांनी याबद्दल बोलू नये असं काहीतरी आपण सांगणार का, कारण नाही तर त्यामुळे विनाकारण सर्व कन्फ्युजन निर्माण होतं. आम्ही मंत्र्यांच्या बोलण्यावर कुठलाही प्रतिबंध लावलेला नाही. तथापि त्यांनी सतसत विवेक बुद्धीचा वापर करूनच बोललं पाहिजे हा आमचा आग्रह आहे. त्याच्यामुळे कधीकधी काही मंत्री अशा प्रकारचे कमेंट्स करताना त्यांना असं वाटतं की आपण म्हणजे त्यांचा समज असा असतो की लायटर वेमध्ये आपण करतोय, पण त्याचा अर्थ हा वेगळ्या पद्धतीने निघतो. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी योजनांवर बोलताना, सरकारवर बोलताना, सरकारमधल्या खात्यांवर बोलताना विचारपूर्वकच बोललं पाहिजे. कारण सरकारचं बजेट पूर्ण मंत्रिमंडळ मान्य करतं, त्यानंतर विधानसभा मान्य करते. या सगळ्या प्रक्रियेत आपण सगळे असतो. त्यामुळे ज्या गोष्टीला आपण मान्यता दिली आहे त्या गोष्टीवर प्रश्नचिन्ह उचलणं योग्य नसतं. संभाजीनगर में औरंगजेब उसकी मजार है, उस पर जो एक बोर्ड लगा हुआ है जिस बोर्ड पर लिखा हुआ है मुगल सम्राट बादशाह शहंशाह आलम की रक्षा, इस बोर्ड को सरकार पेश करेगी. इसके लिए मांगे भी उठ रही कि इस बोर्ड को निकाला जाए. क्रूर शासक औरंगजेब इस तरह का बोर्ड लगाया जाए और वहां पर जो है कुछ लोग जाते हैं, नमाज पढ़ते हैं, गुलाब जो है वहां पर चढ़ाया जाता है.
देखिए, पहली बात तो औरंगजेब भारत का हीरो नहीं है, भारत के किसी समाज का हीरो नहीं है, इसलिए उस पर फूल हार चढ़ाने का तो कोई कारण नहीं है। लेकिन जहां तक उसकी मजार का सवाल है, तो ये देश के संसद ने जो कानून तैयार किया है, उस कानून के हिसाब से ये एक प्रोटेक्टेड इस प्रकार की जगह मानी जाती है और ये केंद्र सरकार के आर्कियोलॉजी डिपार्टमेंट के तहत है। इसलिए इसके बारे में कोई भी निर्णय राज्य सरकार नहीं कर सकता, केंद्र सरकार ही कर सकता है। मैं हमेशा ऐसा कहता हूं कि इतिहास को सही परिप्रेक्ष्य में देखना चाहिए और गलत चीजों का महिमा मंडन नहीं होना चाहिए। पब्लिक सेफ्टी ऍक्ट संदर्भात तर आता जयंतराव याच्या अगोदर परिषदमध्ये बोलले होते की आम्ही सरकारला त्याच्यामधून अर्बन नक्सल जे ठरवलं ते काढायला लावलं, परंतु आम्ही जे सूचना केली होती 4 मीटिंगमध्ये जे मिनिट झालेलं आहे ते सगळे सूचना ओके म्हणतं आम्हाला मीटिंगमध्ये जॉईंट सिलेक्ट कमिटीचे, परंतु ते ऍक्च्युली इम्प्लिमेंट केलं एक मिनिट, अध्यक्ष इथे आहेत, पण तरी तुम्हाला सांगतो, फायनल ड्राफ्टचंही पूर्ण वाचन होतं, असं नाही आहे। ड्राफ्ट, एक मिनिट, ड्राफ्ट कोणालाही घरी जाऊन वाचायचा नसतो, तिथे ड्राफ्ट सर्क्युलेट होतो, एकेका अक्षराचं वाचन होतं आणि तुमचं काही म्हणणं असेल तेवढ्याकरताच ते वाचन होतं, तर तुम्हाला भिन्न मतपत्रिका लावता येते आणि जो भिन्न मतपत्रिका लावतो त्याला ती मी का लावली याच्यावर सभागृहात भाषणही देता येतो। त्यांनी कोणीही भिन्न मतपत्रिका लावलेली नाही याचा अर्थ त्याचा याला पूर्ण मान्यता आहे, कारण त्यांच्यासमोर वाचन तसं झालेलं आहे। हा हे झालंय त्यांचं, असं सहनही होत नाही, सांगताही येत नाही। त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की त्यांच्यासमोर जेव्हा पूर्ण मांडलं गेलं आक्षेपार्ह नव्हतंच, त्यामुळे त्यांना आक्षेप घेताच आला नाही आणि आता त्यांच्या पक्षाची भूमिका बदललेली आहे। याच्यावर असं आहे की 12,500 हरकती आल्या होत्या, हरकती जेव्हा सुटला त्याच्यामधल्या 9,500 एवढ्या नको म्हणून म्हणजे ते बिलाला विरोध करणाऱ्या होत्या, त्याचा विचार केला गेला नाही, हे पण चुकीचं आहे। असं आता निवेदनात नाही, तेही सांगतो, ते निवेदनात काय सत्य तुम्हाला सांगतो, ते खोटं बोलताय। संपूर्ण 12,500 जेवढ्या हरकती होत्या त्याची कॅटेगरी तयार केली, ती कॅटेगरी तयार केल्यानंतर त्याच्यातल्या काही हरकती अशा होत्या ज्याचा बिलाशी संबंधच नव्हता। जसं आता बोलताना बिल न वाचता बोलतायत, तसं बिल न समजता काही लोकांनी हरकती घेतल्या होत्या, त्या हरकतींवर कुठली चर्चा करण्याचं कारण नव्हतं। बिलाच्या क्लॉज संदर्भातल्या ज्या हरकती होत्या त्याची कॅटेगरी तयार केली, त्याच्यावरही चर्चा झाली, त्यातल्या काही हरकती विरोधी पक्षाने देखील मांडल्या, त्याचा समावेश करण्यात आला, काही हरकती कमिटीने मान्य केल्या नाहीत, पण सगळ्या हरकती त्या ठिकाणी विचारात घेण्यात आल्या। आपने उनको भी पूछा नहीं, स्थानीय लोगों की मांग नहीं थी, बावजूद उसके इस्लामिक नाम बदल गया, हिंदू नाम। नहीं, ऐसा है कि इस्लामपुर का नाम ईश्वरपुर हुआ, इसका जो दर्द जयंत पाटिल जी को है वो उन्होंने यहां पर व्यक्त किया है, लेकिन वहां का जो मूल नाम है वो ईश्वरपुर था, उसका इस्लामपुर किया गया था, इसलिए जो मूल नाम था वही किया जाए, इस प्रकार की मांग लगातार वहां के लोग करते थे। अब जयंतराव को जहां तक पूछने का सवाल है तो वो सरकार नहीं है, सरकार को पूछना पड़ता है। नाशिकच्या पालकमंत्री संदर्भात अजूनही तिढा कुठेतरी
सुटलेला नाही. लोकप्रतिनिधी देखील त्या संदर्भात ओरड करताना दिसतात. आता तुम्ही तिघही आहात, एकूणच चर्चा होऊन अरे मला वाटलं आतापर्यंत तुम्ही विसरले असाल. एका या प्रश्नाची असं आहे की योग्य वेळी त्याचा निर्णय आम्ही करू, पण पालकमंत्री नसल्यामुळे कोणाचंही काम आम्ही रखडवलेलं नाही. त्या संदर्भात तिघांनी मिळून डीपीडीसीचा निर्णय घेतलेला आहे, फंड्सचं वाटप केलेलं आहे, समित्यांच्या संदर्भातले निर्णय घेतलेले आहेत. मात्र पालकमंत्री दिला पाहिजे, तो योग्य वेळी देऊ. बऱ्याचदा उद्धव ठाकरेंना ऑफर देत आहे, त्याच्या मागचं काय इंगित काय, म्हणजे त्यांनी हसत सांगितलं प्रत्यक्ष त्याच्यामध्ये. नाही, मला असं वाटतं की एका गोष्टीकरता उद्धव ठाकरेंना माझा पाठिंबा आहे की त्यांनी स्वतःच हे सांगितलं की अशा गोष्टी गांभीर्याने घ्यायच्या नसतात. त्यामुळे माझी असं आहे, तुम्ही अलीकडच्या काळात सगळे या ठिकाणी तक्रार करता की विधानमंडळाचं कामकाज पूर्वीसारखं होत नाही. कसं पूर्वीसारखं होईल? आम्ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गमती जमती केल्या, मजाक केली तरी त्याची हेडलाईन करता. आता तुम्हालाही माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे आणि जगाला माहिती आहे की त्या ठिकाणी मी काय बोललो. मी हेच सांगितलं की 2029 पर्यंत मी तर तिकडे येण्याचं काही कारण नाही. तुमचा विचार असेल तर पाहू. याचा अर्थ काय आहे? याला काय ऑफर म्हणतात? त्यामुळे मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये समजा संवाद होत असेल किंवा थोडी